आता होईल ना तुमच्या पुढं. आम्ही काय म्हणतो की आम्ही आता बोलणार आणि तुमच्या पुढेच बोलणार ना, इकडे तिकडे नाही बोलणार. काहीच नाही, आणखीन बोललोच नाही, नुसतं बसलोच होतो. तर ह्या येणे बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो. मीडियावाले म्हणले सध्या गणेश उत्सव आहे, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की गणेश उत्सवात काही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे आंदोलन पुढे ढकलावं असं म्हणले कधी? हा, मला वाटलं का नाही. आणखीन चर्चा नाही, तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते. तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत. मुख्यमंत्री साहेबांची ओढी आलेत, तेही तुम्ही आता बघितलंय. मी बाहेर आहे तुमच्या संघ, मी तुमच्या संघ बाहेर आहे इथं, आणि ते तुमचं झालं की लगेच आपण चर्चा करू. पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली असती. मीडियाचे बांधव म्हणले नाही, बाहेर आहे, आपल्याला थोडी बाईट करायची. आधी तुम संघ बाईट केली. नाही, मार्ग बदलायची काय अडचण आहे. आम्ही त्यांना म्हणणार इथं म्हणलो सुद्धा सरकारला, एक रस्ता आम्हाला द्या, पंचायत द्या. आडमुठे असतो तर म्हणलं सुद्धा आम्हाला मधून जायचं, एक द्या आम्हाला. आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते आहेत मुंबईला, एक द्या कोणचा पण. म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला कुणी ते नाही, कुणी मार्गामध्ये, पण कुणी नाही, त्यांचा आपला आणखीन चर्चा नाही. नाही पण ते असं म्हणणार आहे तुम्हाला, ते विनंती करणार असं त्यांनी सांगितलं. रस्त्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळामुळे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते. शक्यताला काय अर्थ आहे का? शक्यता आणि मग ठाम म्हणजे काय, अंमलबजावणी पाहिजे. बाकीचं मला काय माहिती. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंत्या हे बघा, मी दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्यात. शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या. या चर्चा फारच्या होत राहतात, मंत्री येत राहतात, सरकार येत राहत जात राहतं. माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांच्या खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-20 वर्ष आंदोलन. लेकरा बाळाची दकुपाट लागली आमच्या. चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय. अंमलबजावणी आहे का? आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं. तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही. ते आलेत गोत्यात. त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला. आता मागं त्यांनी वेळ मागितला होता. आपला आत्ताचं उपोषण होतं, सुरेश अण्णा धस्यांनी सोडलं त्या टायमाचं, मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही. समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो. मग आपल्याला मराठा आणि कुणबी AKJR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागं घेता येत्या. ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चा नाही. अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. खरं तर काही चर्चेची तयारी दाखवली होती. हा, मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो का? खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का, किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही, कधी झाला नाही. झाला तरी तुम्ही असतातच, झाला नाही. आणि चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या आडमुठे नाही ना, वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती. काय असतं दादा, मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत OSD ना पाठवलं. काय असतं दादा, ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे. त्यात बोलता आपण म्हणत होतो यायला सकाळ चहा पाजणार रे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका. कारण तुमची आई ही आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे. लेकर आहेत आम्ही राज्यातले. एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागं घेतला. याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं. सगळं खरं आहे. सगळ्या रस्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येतात, कायद्याला धरून येतात, संविधानाला धरून येतात. त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेटियर द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता. मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत. मग काय करायचं तर राडकाढावा मांडायचा. आणि मग हे मराठीने ओळखीलं, अरे हे याच्या जीवावर आलं द्यायचं. आता तर मुंबईला चला, कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो, निर्णायक टप्प्यावर. आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटोळं तुम्ही केलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.